ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले आहे। ईव्हीएमवर भारतभर बंदी आणत निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी यावेळी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे। ईव्हीएम मशीन हे काँग्रेस आणि भाजपची मिलीभगत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय। तेजवार्ता न्यूज नेटवर्क नांदेड। कार्यालयावर नांदेडच्या जो आज हा धरणा नाहीये, आज रॅलीचं नियोजन होत आहे आणि संपूर्ण भारतामध्ये 567 जिल्ह्यामध्ये आजचं हे रॅली प्रदर्शन आहे। आणि या रॅली प्रदर्शनाचा हा मुख्य उद्देश एक आहे की या देशामध्ये नाजायज सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून जे बनलेली आहे, तर ही ईव्हीएम बंद झाली पाहिजे आणि ईव्हीएमच्या माध्यमातून बीजेपी सरकार आणि काँग्रेसच्या लोकांनी घोटाळा करून ही सरकार बनवलेली आहे। काँग्रेसनी 2004 आणि 2009 आणि 2009 ते 2014 पर्यंत काँग्रेसने ईव्हीएम मध्ये घोटाळा करून सरकार बनवलेली आहे। तर हे सरकार घोटाळ्याची सरकार आहे, म्हणून ही घोटाळ्याची सरकार ईव्हीएम सरकार ही जी आहे बंद झालं पाहिजे ईव्हीएम। मग ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जे आमच्या जनतेवर इम्पोज करण्याचा अधिकार, थोपवण्याचा अधिकार हे निवडणूक आयोग करत आहे, पण जनतेचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम फ्रॉड आहे, ईव्हीएम मध्ये घोटाळा होत आहे आणि घोटाळा करून हे सरकार जर निवडून येत असेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो। आणि 2014 पासून जे 2024 पर्यंत या काँग्रेस आणि बीजेपी मध्ये समझोता होऊन त्यांनी 10 वर्षाची सरकार काँग्रेसची आणि बीजेपीची 10 वर्षाची सरकार असं त्यांनी समझोता केला आणि म्हणून हे समझोता दोघांमध्ये झालेला आहे, दोन पार्टीमध्ये झालेला आहे। म्हणून म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा हा मामला आहे। म्हणून म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी हे जे ईव्हीएमची सरकार आहे, हे ईव्हीएमची सरकार कांग्रेस चली जाती है, बीजेपी आती है और बीजेपी चली जाती है, कांग्रेस आ जाती है। ऐसा ये पूरे भारत में लोकशाही को खत्म करने का मामला ईवीएम के माध्यम से हो रहा है, इसलिए ईवीएम बंद होनी चाहिए।